औद्योगिक विकास महामंडळ सोलापूर म्हणजेच अक्कलकोट रोड MIDC या ठिकाणी ही MIDC अस्तित्वात येऊन जवळपास 30 वर्ष होऊन गेले। ही MIDC अस्तित्वात आली बेरोजगार संपावा आणि उद्योग क्षेत्रामध्ये जे काय उद्योजक आहेत त्यांनी आपला उद्योग वाढवावं आणि या ठिकाणी एक मोठ्या प्रमाणात या ठिकाणी बेरोजगार हटवावं म्हणून या ठिकाणी MIDC अस्तित्वात आली। परंतु आताच्या सध्याच्या काळामध्ये आज जवळपास संपूर्ण या ठिकाणी कारखाने बंद करून त्या ठिकाणी मोठमोठे मंगल कार्यालय अपार्टमेंट या ठिकाणी उभा करण्यात आले। त्या मंगल कार्यालयाच्या बाजूला असणारं केमिकल फॅक्टरी असेल व अनेक कारखाने असतील आणि आगीचा प्रमाण ह्या ठिकाणी प्रत्येक कारखान्याला आग लागत चाललेली आहे। आता परवा दिवशी मध्यंतरी 2-4 महिन्यापूर्वी सेंट्रल कारखान्याला या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आग लागली आणि त्या ठिकाणी अनेक लोक मृत्यू पावले। त्याचा जबाबदार कोण? या ठिकाणी हे लोक बेरोजगारी कारखाने बंद करून स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी त्या ठिकाणी मोठमोठे मंगल कार्यालय उभा केले, त्या ठिकाणी अपार्टमेंट उभा केले। परंतु या ठिकाणी जे काही ते कामगार आहेत त्या कामगाराला खऱ्या अर्थाने बेरोजगार करणारे हे कारखानदार आहेत। आज महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ या ठिकाणी आम्ही माहिती मागवली होती की खरंच या जे MIDCमध्ये जे कारखाने आहेत जे अपार्टमेंट आहेत त्यांना परवानगी आहे का? परंतु त्या ठिकाणी आम्ही खंदारे साहेबाला या ठिकाणी चर्चा केली असताना त्या ठिकाणी असं सांगण्यात आलं की आम्ही माहिती देऊ शकत नाही, परंतु हे MIDCमध्ये मंगल कार्यालय करता येत नाही। कारण या MIDC म्हणजे शहराच्या बाहेर असणारं हा एक पब्लिक प्लेसपासून लांब असणारा MIDC असते, म्हणजे लोकाला जीवहानी होऊ नये म्हणून। परंतु तिथे मंगल कार्यालयामध्ये जवळपास 1 नव्हे 2 नव्हे तर 1000-2000 लोक त्या ठिकाणी जमतात आणि त्याला उद्या उठून जर आगीचा भडका पडला काय झालं तर ह्याचा जबाबदार कोण? तर ह्यांचा पाठपुरावा या ठिकाणी मुंबईला चालू आहे, लवकरच कारवाई होईल असं म्हणतात। परंतु ह्यात असं दिसून येत आहे की त्या ठिकाणी असणारे मंगल कार्यालय त्यांना खरोखर परवानगी नाही आणि मोठ्या प्रमाणात MIDCमध्ये अतिक्रमण झालेलं आहे आणि कामगाराला बेरोजगार करण्याचं काम खऱ्या अर्थाने हे कारखानदार करत आहेत। यांच्यावर जर कारवाई झाली नाही, हे लोक कारवाई केली नाही तर युवा भीमसेना सामाजिक संघटनेच्या वतीनं आम्ही आमरण उपोषण या ठिकाणी केल्याशिवाय आम्ही राहणार नाही आणि कामगाराला या ठिकाणी न्याय मिळवायचा प्रयत्न युवा भीमसेनेचा आहे।